हॅलो गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी आहे ना, खूप दिवसाच्या गॅपनंतर मी जाणार आहे भाजी मार्केटला. घरातून खूप साऱ्या तक्रारी येत आहेत आणि बाहेर बघा. तर तुम्ही कसे जाता मार्केटला? मी आता भाजीपाल्याला जाईल ना, तेव्हा थोडंफार शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. आणि बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, अत्यंत फ्रेश आणि हिरवळ अशी झालेली आहे. तर खूप जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात कुटुंबामध्ये. रोजच्या कस्टमरची गर्दी आणि घरात काय भाजी बनवायचं ते पण रोज रोज काय सांगणार ना. तर मुलींना पण रोज रोज कंटाळा आला आहे की रोज रोज काय काय ॲडजस्ट करणार. पाऊस तर काय उघडायचं नावच घेत नाही. त्याच्यामुळे पण म्हटलं आज ठरवलेलंच आहे की कुठल्याही हालतमध्ये पाऊस असो किंवा नसो, आज भाजीला जायचं म्हणजे जायचं. त्याच्यातनं आमची एक मोठी परी जी आहे ना बाळ, ते पण आजारी आहे. तिला पण आम्ही आता हॉस्पिटलला घेऊन चेकअपला जात आहोत. दोघींनाही नेतो आहे. बघा सगळा लावाजामा घेऊन आम्ही निघालेला आहोत फायनली गाडीमध्ये. तर माझ्या मांडीवर आहे ती छोटी गोडपरी आहे आणि वैष्णवीकडे आहे ती मोठी दादाची बडबड. काय घ्यायचं दादाला? बसते 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 काय याचं याचं किती आहे तुझं? कोणता? एक नंबर एक नंबर. किती दिवसात झाले आता? अडीच महिने. 2 महिन्यामध्ये 2 किलो वाढले. औषध दिलं तेवढं जायचं, परत यायचं का? हे कधीची घटना आहे? आणि काल कर. बरं, आता सध्या ताप येतोय का? नाही, आज तर नाही आला. आज नाही आला, पण काल होता. काल औषधं दिली तापासाठी. काय काय औषध दिले? काय? फक्त प्लेन पॅरासिटामॉल, बाकी दुसरं काही? बरं, सर्दी पैसे ऐकायला. झालेली आमची बघा. आणि इकडं छोट्या दीदीला ठेवलेलं आहे माझ्या मांडीवर आहे ना. मोठी दीदी डॉक्टर बरोबर मस्त गप्पा मारत होती दीदी आमची. का गाय काग बाय. मोठीला तिथलं चेकिंग झाली. डॉक्टर बोलले काही प्रॉब्लेम नाही, त्यांना आहे ना मोकळ्या शुद्ध हवेची सवय. त्याच्यामुळे मग त्या आतमध्ये असं करतात, तर मेडिकल घेतात ते. आणि मग 10-5 मिनिटात आम्ही आता घरी जाऊ. एक नंबर ते 2 नंबर. हां, थोडासा फरक दिसतो ना. काय दिसते? काळं गोरा वजनात पण थोडासा फरक. ओ ग दीदी, का ग बाई थांबा थांबा थांबा. ओ बस ना. अरे बस दादा.
बस 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 बस. नुसते पाप्या नुसत्या पाप्या दिवसातून 1000 पाप्या. हो ग बाळा. हिचा मोठीचा मोठ्या दीदीला. बस बस बस. दादाची मिकी माऊ. दादाची मिकी माऊ. काय नाही डाळ कालच खाते अंडेच नसते. ऐकलं का? हिरवी मिरची द्या ना. द्या. हे बघा या ताईकडं मी नेहमी येत असते आणि त्यामुळे एवढं दमट आहे ना कोथिंबीर आहे थोडीशी आता स्वस्त झाली. कितीला म्हटलं? 30 रुपयाला दोन घ्यायचे 50 देऊ राहिले मग दोन. आता कोथिंबीर घेतली आहे. बाकीची भाजी काय आता बघू पावसाची. तुम्हाला पाठवून द्यायचं करतो पैसे घेते. तर आता ना पोरींना दवाखान्यात आणलं होतं त्याच्यामुळे आता चालले निघून. अद्रक पण घेते आता इथं. गवती चहा पण द्या. वाळून जातं झालं माझं आता. तुम्हाला पाठवून द्यायचे बरं का दोघी येतील तुम्ही. काय करा हात करा. हां रवया भाजीला जुळ्या मुली झाल्या मुलाला तिकडे लसूण घेते बघा. भाव 50 रुपये म्हणताय. मावशी पण घेतला आता. आणि लसूण पण चांगला आहे मोठा ठोकर. भाव असे मला वाटलं पाऊस पडला भाव कमी होत नाही व्हायचे पण नाही अजून. ढोबळी मिरची घेते बघा. झालं आहे माझं आता बाजार सगळं. गणेश वाट बघत असत माझे होत्या का. म्हणून आज भाव वाढून दिला. आज शेंगांचा भाव वाढला. तरी पण आता आपल्याला खायच्या नाही. मावशी काय भाव कमी करत नाही काय हां बाजार करून आले आणि ना रात्री हा ब्लाऊज आहे हा स्टिच केलेला होता. तर त्याला आहे ना हात शिलाई आणि हुकं बाकी होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे. गर्दी पण खूप आहे आणि तुम्ही तर बघितल्या बाकीच्या जबाबदाऱ्या पण खूप आहे. त्याच्यात पाऊस चालू आहे. द्यायचा आहे 4 वाजताचा टायमिंग. त्याच्यानंतर हिच्या भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे अजून पण ब्लाऊज घेणार आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहोत.